नमस्कार. मी केतकी दत्तात्रय कदम. मी आचार्य अकॅडमीमध्ये नीटची प्रिपरेशन करते. सर्वप्रथम शून्यापासून संधीपर्यंत या आचार्य पॉडकास्टमध्ये चला हवा येऊ द्या फेम डॉक्टर निलेश साबळे आणि आचार्य फेम आपले डीएम सर या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. खरं तर गुगलवर डॉक्टर निलेश साबळे असं नाव टाकलं की भरपूर इन्फॉर्मेशन मिळते. मग ती त्यांच्या आयुष्यातील पहिली ऑडिशन असो अथवा त्यांचा लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या. त्याचबरोबर आचार्य अकॅडमीमधील प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक प्रॉब्लेमवरचं सोल्युशन देणारे आपले डीएम सर. पण जे डॉक्टर निलेश साबळे लोकांना माहिती आहेत, जे डीएम सर आम्हा विद्यार्थ्यांना माहिती आहेत, त्या पलीकडे जाऊन ही दोन प्रेरणादायी व्यक्तिमत्व मुळात घडली कशी हे जाणून घेण्यासाठी आज आपण गप्पा मारूयात. तर सुरुवात करूयात रॅपिड फायर पासून. पहिला क्वेश्चन आहे, तुम्ही दोघांनीही तुमचं वर्णन एकाच शब्दात करायचंय. एका शब्दात वर्णन करायचंय? हा. माझं एका शब्दात वर्णन आहे, साधा. दुसरा क्वेश्चन आहे, तुमच्या कॉलेजमधील एखादा किस्सा जो अजूनही तुमच्या लक्षात आहे. मी कॉलेज म्हणजे मी मेडिकलच सांगेन, कारण आता सगळे विद्यार्थी ऐकतायत. बरेचसे मेडिकलला आहेत, बरेचसे इंजिनिअरिंगला आहेत. तर माझ्या कॉलेजमधले बरेचसेच किस्से होते, पण माझ्या लक्षात राहिलेला किस्सा मी तुम्हाला सांगेन. मी ज्या वेळेला केदारी रेडेकर मेडिकल कॉलेज, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे गडिंग्लज इथं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, फार सुंदर असं गाव आहे आणि तिथे मी 5 वर्ष शिकलो. आणि तिथं त्या कॉलेजमध्ये जेव्हा मी ऍडमिशन घेतलं तेव्हा सगळे विद्यार्थी आले होते आणि फॉर्म भरायचा होता. फॉर्म भरताना माझे वडील माझ्या बरोबर होते आणि त्याच्यात एक कॉलम होता. त्या कॉलम मध्ये तुमचा छंद असा एक ठेवलं होतं. प्रत्येक मुलांनी बाकीचं सगळं सोडून मला क्रिकेट आवडतं, मी वाचन करतो, अमुक अमुक लिहिलं. मी लिहिलं होतं ऍक्टिंग आणि मी ऍक्टर आहे. आणि त्यावेळेला ETV मराठी होता, त्याचं कलर्स मराठी वाहिनी झालं. तर मी लिहिलं होतं मी ETV मराठीवरच्या कल्याणी या सिरियल मध्ये काम केलेलं आहे टेलिव्हिजनला. मी खरंच केलं होतं आणि मी ते सबमिट केला फॉर्म जसा सबमिट झाला तसं तिथले जे बाकी सगळे कर्मचारी होते, क्लार्क वर्ग होता, त्यांनी ते वाचलं आणि मग ते चर्चा सुरू झाली की कोणीतरी टीव्ही मध्ये काम करणारा मुलगा आपल्याकडे आला. तर साधारणच सगळं जे शैक्षणिक वातावरण होतं ते अचानक बदलून गेलं होतं 2-3 तासात पुढच्या. आणि सगळ्यांमध्ये ती चर्चा चालू झाली होती की हा कोण आहे आणि ह्यांनी या टीव्ही मध्ये काय काम केलं. तर मग पहिला दिवस आला कॉलेजचा, सर वगैरे सगळे शिकवायला आले आणि सगळ्यांचा प्रश्न तो होता, तो टीव्ही वाला कोण आहे, टीव्हीत कुठेतरी काम केलं तो कोण आहे. मी सांगायचो मी काम केलंय. तर कुठल्या मालिकेत काम केलं, म्हणलं मी कल्याणी म्हणून मालिका आली होती ETV वरची, त्याच्यामध्ये मी काम केलं. दिसली ती सिरियल सगळ्यांना, म्हणलं हो हो मी काम केलं त्याच्यामध्ये. मग सगळ्यांचे प्रश्न सुरू झाले की मग तू इकडे काय करतोय. म्हटलं मला आवड आहे, खरं तर मी शिक्षणात चांगला आहे, त्याच्यामुळे मला ऍडमिशन मिळाली, त्यामुळे मी मेडिकलला आलोय. पण मग तू हे पुढे पण करणार का. हो, मला जर संधी मिळाली तर मला करायची इच्छा आहे. मला काही बॅकग्राऊंड नाही पण मला करायची इच्छा आहे. तिथून पुढे साधारणपणे आपल्या कॉलेजमध्ये एक भावी कलाकार शिकतोय ही ट्रीटमेंट मला पहिल्या आठवड्यापासून होती. त्यामुळे मला त्याचा खूप फायदा पण झाला. खरं तर खूप शिक्षकांचं मला प्रेम पण मिळालं आणि सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये मी फेमस होतो. आता हल्ली रॅगिंग वगैरे हे प्रकार आता कमी झाले, कारण खूप कायदे कडक आलेले आहेत. पण त्यातले त्यात गंमत जम्मत चालते, हे सगळ्यांनाच माहिती आहे की सिनियर्स असतात त्यांना तुम्ही सर म्हणायचं असतं वगैरे. ते आपल्याकडे असतं, तुमच्याकडे पण असेल, तसं आमच्याकडे पण होतं. आणि मग जे 3rd इयरचे विद्यार्थी होते त्यांनी सगळ्यांना बोलावून घेतलं रात्री हॉस्टेलवरती आणि सगळ्यांना मग इंट्रोडक्शन वगैरे, कुठल्या गावचे आहात वगैरे वगैरे वगैरे, ते थोडा दरारा दाखवण्यासाठी त्यांनी सुरू केलं. आणि त्यात मग प्रत्येकाला त्यांनी छंद विचारला. रात्री आम्ही हॉस्टेललाच राहिला होतो, तर प्रत्येकाने सांगितलं माझं वाचन छंद आहे, हे ते. मग ते त्यांची गंमत घ्यायचे आणि मला विचारलं काय रे तुझा छंद काय. मी म्हटलं मी ऍक्टर आहे सर. कसला ऍक्टर आहे. मला ऍक्टिंग आवडते, दाखव ऍक्टिंग करून. त्या रूम मध्ये साधारण एक 5 मुलं बसली होती, सिनियर होते आमचे, आणि आम्ही सगळे खाली बसलो होतो, 1st इयर वाले. तर ते म्हणाले दाखव ऍक्टिंग करून. आधीच सगळे घाबरले होते, कारण 3rd इयर वाले आपला इंट्रो घेतायत. मी म्हणालो मी दाखवू शकतो तुम्हाला, पण माझी एक रिक्वेस्ट आहे, हॉस्टेलमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे एकत्र करा. म्हणले काय. हॉस्टेलमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे जर तुम्ही एकत्र एका रूम मध्ये करू शकलात मोठ्या, तर मी दाखवतो. तर त्यांना थोडा राग आला, त्यांचा इगो दुखावला की आम्ही त्याला करायला सांगतोय आणि तो 1st इयरचा नवीन आलेला विद्यार्थी म्हणतो की मुलं एकत्र करा.
तर ते चिडले, असा कुठला ऍक्टर आहेस की तुला सगळे मुलं एकत्र पाहिजे. नाही म्हटलं, मला प्रेक्षक हवेत. म्हटलं मला प्रेक्षक असतील तर जरा मजा येईल. तर माझे जे मित्र होते जे फर्स्ट इयरचे, जी ओळखच आमची अजून होत होती, ते सगळे घाबरले, हा काय तिरके डोक्याचा, हा वेगळंच काहीतरी बोलतोय, याच्यामुळे आणखी आम्हाला काहीतरी त्रास द्यायचे. तर मी म्हणाल, बघा ना, बघा तुम्ही, रिक्वेस्ट करतो मी, तुम्हाला मजा येईल. शेवटी त्यातला एक जण म्हणाला, ह्याची जिरवायची आता, आता बोलवाच सगळं. तर सगळे एक 15, 20, 25 जण एका रूम मध्ये आले, बसले प्रेक्षकांसारखे, आणि मग सगळे चिडलेलेच होते. म्हणजे आता तुला प्रेक्षक पण दिले, आता तुला ऍक्टिंग करावीच लागणार. आता आम्हाला पण बघायचं की तू काय पद्धतीचा ऍक्टर आहे. आणि मी म्हटलं मी सुरू करतो, आणि मी उभा राहिलो. मी एक पात्री करायचो, 2-2 तास मी सलग बोलायचो. आणि मग सुरू झालो मी, आणि मग त्यांचे डोळे विस्फारले, आणि हळूहळू ते खरेच प्रेक्षक झाले. जे माझ्याकडे आलं होतं दैवी, खरं तर ती देणगी आहे की काही क्षणात एक थोडंसं वातावरण निर्माण होतं, आणि मग ते सगळे प्रेक्षक झाले. आणि ते इतके आनंदी झाले की त्यांनी ते सगळं सोडून दिलं. थर्ड इयर, सेकंड इयर, फर्स्ट इयर सगळं संपून गेलं. त्यांनी मला शाबासकी दिली, आणि मला म्हणाले की आजपासून तू आम्हाला सर म्हणायचं नाही, तू आमचा मित्र आहेस इथून पुढे. आणि ही सगळी थर्ड इयरची, ही सगळी जी पुस्तकं आहेत, सेकंड इयर, थर्ड इयर, तुला जे लागतं ते इथून घेऊन जायचं. आपल्याला बोनसेट घ्यावा लागतो ज्या वेळेला फर्स्ट इयरला असतो आपण. तो बोनसेट त्यांनी मला असं देऊन टाकला, आणि मला प्रचंड प्रेम मिळालं सगळ्या शिक्षकांचं, सगळ्या मुलांचं. तेवढं मी एक लिहिलं होतं की मी कल्याणी सिरियल मध्ये काम केलंय, आणि त्याचा मला एवढा सगळा फायदा झाला होता. पण त्या सिरियल मध्ये मी काय काम केलं मी अजून कोणाला सांगितलं नाही, सरप्राईज आहे. पण खरंच केलं होतं. सांगा ना सर. मी सांगेन, पण त्यांना कळलं तर ते मला म्हणतील तुम्ही त्यावेळेला आम्हाला फारच काहीतरी वेगळं सांगितलं होतं. तो पण एक गमतीदार किस्सा आहे. कारण मी 12वीला होतो, आणि भोर नावाचं जे आपलं गाव आहे पुणे जिल्ह्यामध्ये, खूप छान गाव आहे. आणि तिथं खूप शूटिंग होतं. तुम्हाला म्हणजे भोरला खूप मोठा राजवाडा आहे, आणि त्या राजवाड्याच्या पाठीमागे गणेश गल्ली, तिथे मी राहिला होतो. आणि राजवाड्यात शूटिंग आली की मी बघायला जायचो. आणि मग दिवसभर तिथं ताटकळत राहायचं, कारण तिकडे काही आत सोडायचं नाही बघायला, कारण गोंधळ होतो, आवाज करतात माणसं म्हणून. मग माझे काही मित्र होते जे तिकडे सिक्युरिटीचं काम करायचं, मग त्यांना थोडंसं लाडी गोडी लावून मग हळूच मला थोडा वेळ बघू देणं म्हणून मी जायचो. तर तिथे एका कल्याणी नावाच्या ऐतिहासिक सिरियलचं काम सुरू होतं, शूटिंग सुरू होतं, आणि ती काल्पनिक सिरियल होती. आणि तिथं माझा एक मित्र शिपाई म्हणून काम करत होता. तर तो मला म्हणाला, तुला काम करायचंय का? म्हणलं हे देणार आहेत का असं काम मला? म्हणलं हा, मी ओळख करून, असिस्टंट एडी वगैरे जी मुलं असतात त्यांना सांगितलं की हा पण एक चांगला मुलगा आहे, तुम्हाला लागला तर सांगा. मी 12वीच्या वह्या, ज्या नोट्स आपल्या किती महत्वाच्या असतात तुम्हाला माहिती, सायन्स, मॅथ्स वगैरे सगळं, फिजिक्स सगळं मी घेऊन उभा होतो, क्लासला निघालो होतो. आणि मी ते बघता बघता तेवढ्यात तो मुलगा 10 मिनिटांनी माझ्याकडे आला, आणि म्हणाला, तू मगाचा कोण ऍक्टर आहे, तूच का? म्हटलं हो. तुला काम देणार आहे, चल तू करशील का? आत्ता करणार की नाही? म्हटलं हो हो, मी करू शकतो. आता मला कळलं क्लास पण आहे, आणि किती वेळ लागेल? ते म्हणले आत्ता नाही सांगता येणार, तासाभरात सोडतो. मी लगेच कॅल्क्युलेशन केलं की आपला 1 तास जाणार आहे व्हायला, पण ठीक आहे बाबा, हे परत कुणाला मिळणार म्हणून मी गेलो. ते दिग्दर्शक होते, त्यांनी मला बघितलं, मला म्हणाले काम करशील ना? हो हो काम करेन. याला धोतर नेसवा वगैरे, आणि याचा मेकअप करा. माझा मेकअपला मी बसलो, मला एवढा आनंद झाला की कुणाला कधी ऑडिशन शिवाय हे मिळत नाही. मला बघा नशीब काय मला मिळालंय. आणि ऍक्च्युली माझा मेकअप चेहऱ्याचा सोडून बाकी बॉडीचा चालला होता. माझ्या हाताचा मेकअप करतायत, माझ्या मानेचा कर, मला काय कळेना, आणि जखमा वगैरे बनवत होते, मला काय कळेना बॉडीला वगैरे. तर मला काय कळेना रोल काय. मला तयार केलं एक छान मुलगा, आता एक शेतकऱ्याचा मुलगा, आणि मला घेऊन गेले. आणि तिथे एक विलन असतात, एक बादशाह असतो, एक जो चिडलेला असतो खूप, आणि त्याच्या समोर मला उभं केलं. मला कळेना रोल काय. तर ते डिरेक्टर म्हणाले, बघ तुझं काम आहे चापकानं फटके खायचं. म्हटलं काय? चापकाने तू फटके खातोस? म्हटलं म्हणजे काय झालेलं आहे की हा जो विलन बादशाह आहे, खलनायक, याची माहिती तू राजेंपर्यंत पोहोचवलेली आहे. त्यामुळे हा विलन जो आहे तो चिडलेला आहे, आणि तू गुप्तहेर आहेस, त्यामुळे तुला त्यांनी पकडलंय, आणि आता ते तुला चापकानं मारतायत. खरं मारणार की काय? नाही नाही नाही, ते अभिनय, पण तुला अभिनय करायचा म्हणजे जखमा आहे. म्हटलं चला काहीतरी मी दिसणार तर आहे ना टीव्ही मध्ये, मला तेवढंच भारी वाटलं. मला उत्सुकता की मग डायलॉग काहीतरी असतील, मग मला पाठ करावं लागेल. मी सरांना सर माझे डायलॉग नाही, डायलॉग काहीच नाही तुला, कारण तुझी जीभ कापलेली असते म्हणून रक्त दाखवलं आपण. आता आणि एक धक्का, इथं चापकान फटके खायचे, माझी जीभ कापलेली आहे, त्यामुळे बोलायचं पण नाही. मग मी दिसणार काय मला काय कळत नाही. तर ते सर म्हणाले, बघ खरा अभिनेता तोच असतो जो संवादाशिवाय अभिनय करू शकतो, संवादाच्या मध्ये जो अभिनय करतो तो खरा अभिनेता. संवाद काय बोलू शकशील? म्हणलं हे अवघडच झालं. तरी पण मी सगळा अभिनय एकवटला, जेवढं काय आपल्या डोक्यात आहे ते एकवटला, आणि मग
तास 2 तास ते शूटिंग चाललं. मी आरडा केला, वेगवेगळ्या अँगलनी बऱ्याच वेळा शूट चाललं. आणि मग त्यांनी मला लिहून पण दिलं कागदावरती की कधी हा भाग येणार, कारण मोबाईल नव्हते त्या काळात. आणि तो सिरियल टेलिकास्ट झाली, मी दिसलो, काही लोकांनी मला ओळखलं, काही लोकांनी मला नाही ओळखलं. पण तो किस्सा आयुष्यभर लक्षात राहिला की खरं तर चापकाने फटके खायचं काम मला पहिल्यांदा मिळालं होतं, पण त्या एका रोलमुळे माझं संपूर्ण कॉलेज लाईफ इतकं भारी गेलं. फक्त मी अजून सांगितलं नाही कॉलेजमध्ये मी चापकाने फटके खायचं काम केलं. पण कॉलेजला नेहमी वाटायचं की आज नाही उद्या हा कधी ना कधीतरी काहीतरी करेल. आणि जो आत्ता म्हणतो की मी टीव्ही वरती दिसेल, मी सिनेमात दिसेल, ते खरं करून दाखवेल. आणि त्यांचा जो विश्वास होता, मला वाटतं त्याला मी पात्र ठरलो. डीएम सर, खरं तर एवढ्या जास्त आठवणी आहेत कॉलेज लाईफ मधील की कुठली आठवायची. निलेश सर सांगत असताना मी विचार करत होतो की आपल्या एवढ्या साऱ्या आठवणीमधली एक आठवण सांगणं म्हणजे फार कठीण आहे. पण त्यातलीही मला एक आठवण आजही माझ्या कॉलेज जीवनामधील माइंडमध्ये आणखीनही आहे. एक कॉलेजमध्ये इव्हेंट होता, नॅशनल मेटलर्जी डे अॅन्युअल टेक्निकल मीटिंग. आणि त्या मीटिंगला एक खूप मोठी मोठी लोक आलेली होती. आणि 40 वर्षानंतर तो इव्हेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथे होणार होता, जो की अख्ख्या देशभरातील मेटलर्जी रिलेटेड लोक त्या कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेट करत असतात. आणि मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून क्लासचा सीआर असल्या कारणानं आणि एक आय एम चॅप्टर, तो पुणे चॅप्टर कंडक्ट करणार होता, त्यामुळे मी त्या प्रोग्रामला, त्या मीटिंगला उपस्थित होतो. आणि आतापर्यंत कधीच तो इव्हेंट हा विद्यार्थ्यांनी ऑर्गनाईज केलेला नव्हता. त्याच्यासाठी बरंच 2 ते 3 CRचं बजेट असायचं, मोठ्या मोठ्या कंपनीज, गव्हर्नमेंट स्पॉन्सर असायचं. तर मग बऱ्याचदा असं व्हायचं की त्याला जास्त करून प्रोफेशनल लोक हायर करायचे. आणि त्या मीटिंगला आपले नेरुरकर सर, जे टाटा स्टील जमशेदपूरचा प्लांट आहे त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर, पण त्या मीटिंगला प्रेझेंट होते. आणि ते म्हणाले की लाईक या वर्षीचा इव्हेंट आपल्याकडे पुण्याला आहे, कॉलेजला आहे, तर आपण कुठली तरी एक एजन्सी हायर करायला पाहिजे की जी एजन्सी हा इव्हेंट कंडक्ट करेल. आणि मला जास्त इंग्लिश किंवा इतकं खेड्या बॅकग्राऊंड असल्यामुळे इतकं कॉन्फिडन्स नसताना सुद्धा मी डिरेक्टली हात वरती केला आणि म्हटलं की सर, हा विद्यार्थी करू शकतील की इव्हेंट कोऑर्डिनेट. तर सगळ्यांनी असं शॉकिंग नजरेने आमच्या म्हणजे माझ्याकडे बघितलं की विद्यार्थ्यांना कुठं जमणार आहे, 100 देशातील लोक येणार, कॉन्फरन्स मोठी आहे, तर कसं काय करणार ते. म्हटलं सर, विद्यार्थ्याला चान्स तर देऊन बघा तुम्ही, मी ऑर्गनाईज करेन तो इव्हेंट, काही काळजी करू नका तुम्ही. आणि आय टूक इट ॲज अ चॅलेंज. आणि मी 2 वर्ष सलग त्यावर 2013-14 काम केलं आणि तो इव्हेंट सक्सेसफुल केला. आणि तो इव्हेंट सक्सेसफुल करत असताना एक त्यातला मजेशीर गोष्ट म्हणजे अशी की त्याला नरेंद्रजी तोमर, जेव्हा बीजेपीचं पहिलं गव्हर्नमेंट आलं होतं, ते स्टील मिनिस्टर येणार होते. मग ते येणार असतील तर त्यांच्या अगोदर त्यांची एक यंत्रणा येते, त्यांचं डॉग स्क्वॉड असेल किंवा बाकीचे जे त्यांचे सिक्युरिटी प्रोटोकॉल्स असतात ते लोक येतात. आणि हे सगळे लोक आले आणि असं झालं की सगळ्यांचं जे काही सिटिंग अरेंजमेंट होतं ते त्यांनी बघितलं. आणि ते बघत असताना म्हटलं की स्टील मिनिस्टर आहे तर त्यांची चेअर वेगळी काहीतरी पाहिजे किंवा त्यांचं जे आसन आहे ते असं वेगळ्या प्रकारे काहीतरी दिसलं पाहिजे. आणि आम्ही सगळे, आणि इव्हेंटला काही तास बाकी होते त्यामुळे आम्ही टेन्शन मध्ये, कारण की स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन येणार होते, नरेंद्रजी तोमर होते, त्यानंतर पुण्याचे खासदार येणार होते आणि बरीच मोठी मोठी मंडळी येणार होती. मग कुणालाच काही सुचत नाही. आणि त्यात एक आमच्या टीम मधली एक मुलगी होती, ती म्हटली मी क्रिएटिव्ह काहीतरी करून देते. आणि तिने आपली जी छोटी बॉटल असते पाण्याची, आपली बिस्लरीची छोटीशी, तर त्या बॉटलचं पाणी ओतून दिलं आणि त्या बॉटलला रॅप केलं आणि त्याच्यामध्ये काहीतरी असं क्रिएटिव्ह टाईप असं काहीतरी केलं. आणि ते केल्याच्या नंतर ती म्हटली की हा, जिथं नरेंद्रजी तोमर बसणार आहेत स्टील मिनिस्टर आपले, तर त्यांच्या चेअरच्या समोर त्या 2 बॉटल उभ्या केल्या आणि त्या क्रिएटिव्ह वेने प्रेझेंट केल्या. आणि तिथं ते झाल्यानंतर ते म्हटले हा आता ठीक आहे, आता ऍटलिस्ट प्रोटोकॉलनुसार काहीतरी वेगळं दिसतं, कारण चेअर काय मिळत नव्हती आम्हाला. सो असा जो काही एखाद्या वेळेस प्रेशरमध्ये असताना, एखादी क्रिटिकल गोष्ट असताना कुठला तरी एखादा विद्यार्थी, कुठला तरी एखादा मित्र काहीतरी किंवा अशी मैत्री एक आयडिया देते काहीतरी आणि त्याने तो इव्हेंट चालून जातो.
सो हा एक पर्टिक्युलर किस्सा त्या इव्हेंट बद्दलचा, आणि खास करून त्या इव्हेंट मधून जे काही पैसे उरले होते, जे की 30-40 लाख बजेट दिलं असतं आम्ही एखाद्या एजन्सीला, तर ते वाचलेल्या पैशामध्ये काही अमाऊंट कॉलेजसाठी डोनेट करता आली, आणि त्यातनं काहीतरी आज कॉलेजला गेल्यानंतर मी मेट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये फ्रंट तिथे फोटो लावलेले आहेत की इव्हेंट कसा, म्हणजे इव्हेंटचे. तर त्यामध्ये मी मागच्या आठवड्यामध्ये का 2 आठवड्यापूर्वी आपल्या विद्यार्थ्यांना COEP ला घेऊन गेलतो, आणि 2011-15चा मी पास आउट आहे, तर तिथे ते फोटो अजूनही आहेत. सो हे फोटो बघून मला स्मरणात आलं की अरे, असे कॉलेज लाईफ मधील गोष्टी ह्या फार आठवणीत राहतात, आणि ह्या राहिल्याच पाहिजे. त्याच्यासाठी कॉलेजमध्ये चांगलंही काम काहीतरी करायला पाहिजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त, जेणेकरून तुमची लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होईल, पुढे तुम्हाला काहीतरी काम करता येईल.